महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गाच्या शांत साक्षीने उभा असलेला एक अद्भुत रहस्य, ते म्हणजे एलोरा केव्हज. आजपासून लाखो वर्षापूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेल्या या काळ्या दगडांना मानवाने आपल्या कलेच्या बळावर आणि इतिहासात अजरामर केला आहे. 5व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंत सुमारे 200 वर्ष अनेक पिढ्यांनी अनेक हातांनी या डोंगराला आपल्या स्वप्नात बदललेला आहे. एलोरामध्ये एकूण सुमारे 100पेक्षा जास्त लेण्या आपल्याला बघायला मिळतील, पण आज आपण पाहू शकतो फक्त 34 भव्य आणि जिवंत लेण्या. प्रत्येक लेणी एक कथा सांगते, श्रद्धेची, कलेची आणि आपल्या मानवी जिद्दीची. या लेण्यांमध्ये फिरताना अचानक तुम्ही पोहोचता एका शांत आणि गूढ ठिकाणी, जेथे उंचावर वसलेली आहे भगवान गौतम बुद्धांची भव्य अशी मूर्ती. असं मानलं जातं की या ठिकाणी साधू ध्यान करत असत आणि या जागेची ऊर्जा अशीच आजही इथे आपल्याला जाणवते. पण एलोरा लेणीची खरी ओळख ठरते ते म्हणजे जगप्रसिद्ध असलेल्या एका भव्य चमत्कारामुळे, आणि तो चमत्कार म्हणजे कैलास टेम्पल. हे मंदिर म्हणजे केवळ एक वास्तू नाही आहे, तर ती आहे मानवी कलेचा एक शिखरबिंदू. एकाच दगडातून कोरलेलं आणि वरूनपासून खालपर्यंत तयार केलेलं हे मंदिर पाहताना आपला श्वासही एक थांबून जातो. इतिहास सांगतो की औरंगजेबने हे मंदिर आणि लेण्या नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले. हजारो सैनिक, 3 वर्षाचा कालावधी, पण या दगडांनी हार मानली नाही, ना या कलेने. आजही त्या जशाच्या तशा अभिमानाने उभ्या आहेत. एलोरा म्हणजे हा एक फक्त दगड नाही आहे, ही आहे खरी श्रद्धेची भाषा. येथे अनेक धर्म आपल्याला पाहायला मिळतात. बौद्ध धर्म, हिंदू धर्म आणि जैन धर्म, तिन्ही धर्म एकत्र येतात, भांडत नाहीत तर एकतेचा संदेश देतात. ही आहे खरी भारताची ओळख. आणि म्हणूनच या अद्भुत वारशाला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यता दिलेली आहे. आपण चाललो आता एलोराच्या गुफा जे आहे ते बघण्यासाठी. सध्या आपण एलोरा केव्हचं तिकीट काढलं आहे, जे लगभग आपल्याला 40 रुपयापर्यंत पडलं. 40 रुपयाचं तिकीट काढल्यानंतर तुम्ही आतमध्ये एंट्री करा. एंट्री केल्यानंतर तुम्ही एक व्हेकलसुद्धा तिथं बुक करू शकता तुम्हाला वेगवेगळ्या लेण्यापर्यंत पोहोचण्यासाठी, किंवा मग तुम्ही पायीसुद्धा जे आहे व्हिजिट करू शकता. तर आपण पायी करणार आहोत. तर चला आता तुम्हाला एक एक पूर्ण लेण्या दाखवतो कशा आणि काय असतात. तर चला सुरुवात करूया. सह्याद्रीच्या शांत कुशीत एलोरा केव्हजमध्ये उभं असलेलं कैलास मंदिर पहिल्यांदा पाहिलं तर खरंच काही क्षण शब्दच सापडत नाहीत. एकच दगड आणि त्यातून उभं राहिलेलं इतकं भव्य मंदिर. ही गोष्ट ऐकताना जितकी अविश्वसनीय वाटते, त्याहूनही कितीतरी पट जास्त ती प्रत्यक्ष अनुभवातून जाणवते. असं म्हणतात की राष्ट्रकूट राजा यांच्या काळात हे मंदिर तयार करण्यात आलं, आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती वरून खाली कोरलं गेलं आहे. मंदिरात आत जाताना भिंतीवर कोरलेली कथा हळूहळू लक्ष वेधून घेतात. रामायण, महाभारत, देवदेवतांचे प्रसंग, सगळं इतकं जिवंत वाटतं की काही क्षणांसाठी आपण काळाच्या पलीकडे जातो. मध्यभागी उभं असलेला नंदी आणि समोर भगवान शिव यांना समर्पित सभागृह, त्या शांततेत उभं राहिलं की एक वेगळीच ऊर्जा जाणवते. इतिहासात असा उल्लेख आहे की औरंगजेबने हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण इतक्या वर्षानंतरही ते तितकंच अभिमानानं उभं आहे. जणू सांगताय कला आणि श्रद्धा कधीच हरत नाही. वेरूळच्या लेणी समूहात एक अशी लेणी आहे जे मानवी कौशल्याचा परमोच्च बिंदू मानला जाते. ते म्हणजे लेणी क्रमांक 10, विश्वकर्मा लेणी. यालाच सुतार लेणी असेही म्हणतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे पाषाणात कोरलेले असून याच्या छताची रचना हुबेहूब लाकडी कामासारखी दिसते. येथे भगवान बुद्धांच्या व्याख्यान मुद्रेतील भव्य मूर्ती आहे. लेणीतील शांतता आणि इथली वास्तुकला मनाला एक वेगळीच विश्वात घेऊन जाते. हे भारतातील एकमेव चैत्यगृह आहे जिथे दर्शनी भागावर सुंदर सज्जा कोरलेला आहे. शिल्पकारांच्या अफाट कल्पकतेचा हा जिवंत पुरावाच आहे. समोर जी गुफा तुम्ही बघत आहे ना, ही आहे विश्वकर्मा गुफा.
आणि याचं जे खासियत असं आहे, समोर जो होल दिसत आहे त्या होलमधून सूर्याची किरण आत जातात आणि आतमध्ये असलेले भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्याच्यावर पडतात. ते एक डेट असते, आय थिंक 12 मार्च वगैरे असते. त्यामुळे 4:30 ते 5:30चा टायमिंग असतो, ज्या टायमात सूर्याची किरण सरळ जाऊन भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीवर जे आहे तिथं पडत असतात. हे आहे लेणी क्रमांक 5, वेरूळमधील सर्वात मोठे विहार. याची लांबी साधारणपणे 117 फूट आणि रुंदी 58 फूट आहे. या लेण्यांच्या मध्यभागी 2 लांब समांतर दगडी बाक म्हणजे बेंचेस आपल्याला इथं कोरलेले दिसतात. अशा प्रकारची रचना इतर कोणत्याही लेणीत सहसा आढळून येत नाही. इतिहासकारांच्या मते या लेण्यांचा वापर भिक्षुकांच्या संमेलनासाठी, प्रार्थनेसाठी किंवा जेवणांसाठी म्हणजेच डायनिंग हॉलसाठी केला जात होता. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, एलोऱ्यामध्ये टोटल 34 जे आहेत त्या लेणी आहेत. त्यामध्ये 1 ते 12 जे लेणी आहे ते लेणी आहे बौद्ध लेणी आणि 13 ते 29 लेणी आहे हे आहे हिंदू धर्माच्या लेण्या आणि 29 पासून जे 34 आहे त्या 34 लेण्या आहे जैन धर्माच्या. तर इथं तिन्ही धर्मांच्या ज्या तुम्हाला लेण्या बघायला मिळतील. त्यामध्ये एलोरा त्या टोटल 34 ज्या लेण्या आहेत त्या लेण्यामुळे सांगतात की इथं तिन्ही धर्मांचं वास्तव्य असण्याचं आपल्याला दिसते, कारण की तिन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लेण्या आपल्याला इकडे बघायला मिळतात. वेरूळ येथील लेणी क्रमांक 8 हे देखील बौद्ध लेणी समूहातील एक महत्त्वाची लेणी आहे. हे लेणी तांत्रिकदृष्ट्या लेणी क्रमांक 7च्या अगदी जवळ असून अनेकदा पर्यटक याकडे दुर्लक्ष करतात. पण स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने यात काही खास गोष्टी आहेत. आपल्या मागे जे तुम्ही लेणी बघत ते आहे लेणी क्रमांक 19. आता सध्या आपण जिथे उभा आहे तिथं आहे. तुम्हाला पूर्ण आतमध्ये जाऊन दाखवतो ते लेणी कशी असते, काय असतो. तर चला सुरुवात करून तुम्हाला दाखवू आतमध्ये लेणी ॲक्च्युली ते आहे कशी. वेरूळचे लेणी क्रमांक 19 हे एक भव्य हिंदू विहार असून याला नंदी प्रदक्षिणा मार्ग लाभला आहे. इथले कोरलेले खांब आणि भगवान विष्णूच्या अवतारांची शिल्पे हिंदू स्थापत्यकलाचा वारसा सांगतात. आपल्या मागे जी गुफा दिसत आहे गुफा नंबर 21, जे रामेश्वरम गुफा नावानं ओळखली जाते आहे. हे रामेश्वरम गुफा जी आहे ती आहे, कारण की याच्या आतमध्ये जे आहे एक सुंदरशी अशी शिवची जी आहे लिंगसुद्धा आपल्याला दिसते आणि समोरच जे आहे तुम्ही बघता माझ्या मागे जे आहे ते एक नंदी महाराजाची मूर्तीसुद्धा इथं आहे. तर हे त्या काळामध्ये जे आहे असलेला एक रामेश्वरम गुफा जी आहे त्याला हे नाव त्या टायमाला देण्यात आलं होतं. आणि आतमध्ये सभामंडपसुद्धा आणि विविध देवी देवतांच्या तुम्हाला मूर्त्यासुद्धा इथं बघायला मिळतात. जसे तुम्हाला आधीच दाखवली आहे गणपतीची मूर्ती खंडित झालेली आपण बघितलेली होती आणि आताच एक नंदी महाराजांची मूर्तीसुद्धा आपण पाहिलेली आहे. आणि तुम्हाला मी समोर जाऊन दाखवतो की समोर जो आहे तो शिवलिंग आपल्याला इथं बघायला मिळतो. वेरूळच्या लेणी क्रमांक 21 मध्ये ज्याला आपण रामेश्वरम लेणी सुद्धा म्हणतो, ही हिंदू लेणी समूहातील सर्वात जुनी आणि कलात्मक लेणी आहे. या लेणीच्या बाहेर असलेल्या नंदी मंडपापासून ते गाभाऱ्यातील भव्य शिवलिंगापर्यंत प्रत्येक दगड बोलतोय असं वाटतं. इथलं मुख्य आकर्षण म्हणजे भिंतीवर कोरलेल्या शिव पार्वती विवाह आणि तांडव करणाऱ्या नटराजाच्या शिवांची मूर्ती आहे. विशेष म्हणजे इथली खांब आणि त्यावरची नक्षीकामाची तुलना थेट अजिंठांच्या उत्कृष्ट कोरीव कामाशी केली जाते. हे लेणे 6व्या शतकाच्या उत्तरार्ध कोरलेले आहे. त्यातील खांब खूपच खास आहेत. त्यावर कलश आणि वनस्पतीच्या फांद्या कोरलेल्या आहेत, ज्याला आपण घट्ट पैलव शैली असे म्हणतो. लेणी क्रमांक 22 मध्ये ज्याला आपण नीलकंठ लेणी या नावाने सुद्धा ओळखतो, हे लेणी हिंदू लेणी समूहातील शिवभक्तांचा एक सुंदर नमुना आहे. प्रवेशद्वारावर असलेला नंदी आणि आत गेल्यावर दिसणारे भव्य शिवलिंग मनाला प्रसन्न करतात. पण या लेण्याचे खरं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या भिंतीवर कोरलेले सप्तमातृका आणि देवी सरस्वतीची दुर्मिळ शिल्पे आहेत. आता आपण येऊन पोचलेला गुफा क्रमांक 24 वर, जे आहे गुफा क्रमांक 23च्या जस्ट वर. आणि तुम्ही बघसान तर खाली एक गुफा कोरलेली आहे. त्या गुफेच्या वरच एक नवीन एक गुफा कोरलेली आहे. म्हणजे एकाच्या वर एक स्ट्रक्चर कसं ते आता टायमाला बनवण्यात आलं होतं हे सुद्धा एक बघण्याजोगती भाग आहे. आणि तुम्ही इथं बघसान तर इथं सुद्धा तुम्हाला काही ना काही प्रत्येक खोलीमध्ये काही ना काही दिसतील. एक तर शिवलिंग दिसतील किंवा अजून कोणतं तरी स्ट्रक्चर दिसेल किंवा गणपतीच्या मूर्त्या दिसतील, काही ना काही तुम्हाला दिसतील. आणि ते
सगळं खंडित झालेलं आहे किंवा तिथून नष्ट केलेलं आपल्याला जाणवत आहे. तुम्ही बघसाल तर प्रत्येक खोलीला बघा इथं सुद्धा शिवलिंगच आहे. आणि हा सुद्धा जे खालचं जे तुटलेलं आपल्याला दिसत आहे प्रत्येक ठिकाणी. कारण की ज्या हिंदू धर्माच्या ज्या लेण्या आहेत ना त्या लेण्यामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काही ना काही जे आहे खंडित केलेलं दिसणारच आहे. लेणी क्रमांक 25. या लेणीला कुंभारवाडा लेणी म्हणूनही ओळखले जाते. हे हिंदू लेणी समूहातील एक वैशिष्ट्यपूर्ण लेणी आहे. ही लेणी त्यांच्या छतावरील एका खास शिलासाठी प्रसिद्ध आहे. हे लेणे आकाराने मोठे असून यांच्या समोर एक विशाल मोकळे अंगण आहे. लेणीच्या रचनेवरून असे वाटते की यांचा वापर मोठ्या धार्मिक कार्यासाठी किंवा वास्तव्यासाठी केला जात असावा. पण इतिहासकारांच्या मते या लेणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही, तरीही त्यातील शिल्पे त्या काळातील कलेची साक्ष देतात. आणि आपण खालून जो आता तिथून जो झरा बघितला होता ना तो झराच्या सध्या आपण वर आलेलो आहे. आणि वरून जो जिथून जो झरा झडत आहे आपण त्या ठिकाणी सध्या आहे. मागे जे दिसत आहे ना तोच तो झरण्याचा स्रोत आहे जिथून तो झरणा खाली पडतो. आणि आपण जिथं आलं डोंगराच्या वर आहे. तुम्हाला दाखवतो सध्या आपण कुठं आहे. आपण आहे सगळ्यात वर. आणि इथून जो आहे ना हाच तो झरणा जो आहे तो इथून खाली तिथं पडत आहे. बघा तो वाला जो आहे ना तोच खाली तिथं पडत आहे. आणि समोर जे आहे ना ते एक केव आहे तिथं आणि तिथे एक आहे. आणि या पाण्याचा स्रोत एवढ्या मागूमधून ते पाणी पूर्ण तिथपर्यंत येते. वेरूळमधील सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे लेणी क्रमांक 16च्या अगदी पाठीमागे असलेला डोंगर. पावसाळ्यात या डोंगरावरून एलगंगा नदीचा प्रवाह खाली येतो आणि एक भव्य धबधबा तयार होतो. जेव्हा तुम्ही लेण्यांच्या वरच्या बाजूला डोंगरावर जाता तेव्हा या धबधब्यांचे पाणी लेण्याच्या भिंतीवरून खाली कोसळताना दिसते. हे दृश्य पाहण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येतात. पावसाळ्यात लेणी क्रमांक 10च्या समोरील परिसर पूर्णपणे हिरवागार झालेला असतो. लेण्यांच्या दगडांचा काळपट रंग आणि त्यावर पसरलेली हिरवीगार झाडी यांचा कॉन्ट्रास्ट खूप सुंदर दिसतो. जेव्हा आपण या गुफेच्या सगळ्यात वर म्हणजे डोंगराच्या सगळ्यात वर जेव्हा येतो तेव्हा इथून असा तुम्हाला लेणे आणि ह्या पुढे जी नदी आहे या नदीचा सुंदर असा व्ह्यू इथून बघायला मिळते. आणि वर जो आहे वर सूर्य ज्या डोळ्यावर आपल्या येत आहे समोर जे दिसत आहे त्या घृष्णेश्वर मंदिर तिथून त्या नारळांच्या झाडाजवळ. आणि इकडे जे आहे ह्या अख्ख्या गुफा. आणि इथून सुंदर असा नजारा आपल्याला दिसायला मिळतो. तर नमस्कार मित्रांनो, हा होता आपला आजचा जो व्हिडिओ होता हा एलोरा केव ज्याच्यामध्ये आपण 34 लेण्या ज्या त्या कव्हर केल्या होत्या. त्याच्यामध्ये सगळ्यात अप्रतिम जी लेणी होती ती लेणी होती कैलाश मंदिरची आणि विश्वकर्मा मंदिरची. तर चला तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील.